नमस्कार. आपलं रावेर मीडियात आपलं हार्दिक स्वागत. आज मंगळवारी दुपारी शहर आणि परिसरात आलेल्या जोरदार हवेमुळे रावेरच्या नगरपालिकेने उभारलेले व्हर्टिकल गार्डन खाली कोसळले. यामुळे सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी दुपारी 3-3:30च्या सुमाराला शहरासह परिसरात पावसाच्या हलक्या सरी आल्या. त्याचवेळी आलेल्या जोरदार हवेमुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या सावदा रस्त्यावरील नागझिरी नदीच्या पुलावरील हे व्हर्टिकल गार्डन खाली कोसळले. सुमारे 3 वर्षांपूर्वी पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे यांच्या कल्पनेतून 10 लाख रुपये खर्च करून पालिकेने ते उभारले होते. शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना 10 लाख रुपये खर्च करून असे गार्डन उभारण्यावर त्यावेळी टीकाही झाली होती. पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी अँगल्स उभे करून त्यावर शेकडो लहान लहान शोभेची झाडं इथे लावली होती. त्यातील 20-30% झाडं देखरेखीअभावी आणि पाण्याअभावी वाळलेली होती. जुन्या पुलाच्या लोखंडी अँगललाच आधार देऊन हे व्हर्टिकल गार्डन उभे केल्याने जोरदार हवेमुळे त्याच कोसळले. यामुळे काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. पालिकेने नंतर JCB पाठवून कोसळलेले गार्डन तेथून काढले आणि रहदारी सुरळीत केली. यामुळे पालिकेचे सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाहूया याबाबतचा वृत्तांत आपलं रावेर मीडियावर.